है ना, मराठी बोलो, तू मराठी बोला, हम लोग हिंदी बोलते, तुम लोग भी हिंदी बोलो, तुम भी। हे तुम्ही महानगरपालिकामध्ये तुम्ही काम करताय, हे राजकारण मिशन आहे का? विधानभवन किंवा लोकसभा संसद नाहीये ते तुम्ही मराठी हिंदीमध्ये बोलायचं का इंग्लिशमध्ये बोलायचं का मराठीमध्ये बोलायचं आहे? तुम्ही कोण आहे त्यांना सांगितलं मराठीमध्ये आम्हाला बोला? नाही, हे काय आम्हाला सांगता का? मराठी पनवेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठसकेबाज भाषणातून मराठी भाषेचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला. त्यानंतर नवी मुंबईतून मराठीला विरोध दर्शवणारा एक व्हिडिओ समोर आलाय. मराठीचा अभिमान बाळगणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ नवी मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील असल्याचं बोललं जाते. समोर आलेल्या व्हिडिओत दिसतंय की जन्म मृत्यू नोंदणी विभागात एक मुस्लिम महिलेला तेथील कर्मचाऱ्यानं मराठीत बोलण्यास सांगितलं. यावर महिलेने संताप व्यक्त केला आणि आपल्याला हिंदी बोलण्याचा अधिकार असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. पुढे महिलेने तिच्या ओळखीच्या एका व्यक्तीला बोलावलं. संबंधित व्यक्तीनं कर्मचाऱ्याला उद्देशून तुम्हाला मराठीत बोला असा जी.आर. आलाय का? पगार घेऊन राजकारण करता का? असं करायचं असेल तर राजकारण करा आणि नोकरी सोडा असे अरेरावीचे वक्तव्य केले. यासोबतच कर्मचाऱ्यावर हिंदीत बोलण्यासाठी दबाव टाकला. त्याच्या या उद्धट वागणुकीमुळे ऑफिसमध्ये गदारोळ निर्माण झाला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून त्या व्यक्तीला शांत केलं आणि हिंदीत माफी मागत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे काही महत्वाचे प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेत. मराठी भाषेचा अपमान सार्वजनिक कार्यालयात सहन करावा का? महाराष्ट्रात विशेषतः सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य का ठरू नये? मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी जनतेशी संवाद साधताना मराठीतच बोलणं अपेक्षित आहे. हे केवळ भाषेचं नव्हे तर राज्याच्या अस्मितेचं प्रतीक आहे. महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला गेला तर त्यात चूक ते काय? असे संतप्त प्रश्न यावेळी सुज्ञ मराठी नागरिकांमार्फत विचारले जात आहेत. महाराष्ट्रात आता जी.आर. आलाय का? मराठीमध्ये तुम्ही त्याला सांगता का मराठीमध्ये बोलायचं? तुम्ही का राजनीती करताय का? नियम नाही. मी काय तुम्हाला बोलतोय, त्यांना हिंदी येतात त्यांना मराठी बोलत नाही. तुम्ही बुद्धिवादी बघून का तुम्ही त्यांच्याशी बोलताय का? तसं मग तुम्ही कसं सांगितलं का मराठीमध्ये बोलायचं? मूर्तीचा विषय काढला काय? तुम्ही मराठीमध्ये सांगायचं, आम्हाला हिंदी कळत नाहीये तुम्ही असं विचारता? नाही, ज्यांना तुम्ही काय सांगितलं त्यांना की आम्हाला हिंदी येत नाही, ट्रान्सलेटर बोलून घ्या. मराठीमध्ये नाही, मराठीमध्ये आम्हाला मराठीत करतो, आम्हाला हिंदी येत नाही. तुम्हाला हिंदी येत नाही का? नाही, नियम नाही. तुम्ही राजकारण करताय की तुम्ही ड्युटी करताय? हे तुम्ही महानगरपालिकामध्ये तुम्ही काम करताय, हे राजकारण मिशन आहे का? विधानभवन किंवा लोकसभा संसद नाहीये ते तुम्ही मराठी हिंदीमध्ये बोलायचं का इंग्लिशमध्ये बोलायचं का मराठीमध्ये बोलायचं आहे? तुम्ही कोण आहे त्यांना सांगितलं मराठीमध्ये आम्हाला बोला? तुम्ही का राजकारण करतायत का? जर तुम्हाला राजकारण करायचंय बोट खाली ठेव. एक मिनिट, तुला माहित आहे तू कुणाशी बोलतोय? तुझ्या प्रकाश जावडेकर साहेबांना सांग ह्या नियमन कोण आहे, गुगलवर सर्च कर. तू त्यांना का मुस्लिम आहे म्हणून का त्यांना प्रचार टाकतोस का? मराठीमध्ये बोल, नाही हे बोल ते बोल. मराठी नहीं बोले, हम हिंदी बोलते तो हिंदी में बात करने का ना. क्या आप लोग को हिंदी नहीं आती है क्या? है ना, हिंदी बोलेंगे लोग, मराठी बोलो, तू मराठी बोला, हम लोग हिंदी बोलते, तुम लोग भी हिंदी बोलो, तुम भी हिंदी बोले. ऐसा जान लो, ऐसा बदतमीजी से बात करेगा क्या वो अकेले को देखे? वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.